अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। नगर मनमाड राष्ट्रीय महामार्गाची गेल्या अनेक वर्षांपासून झालेली दुरावस्था आणि या मार्गावर सातत्याने होणारे अपघात याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अनिल गायकवाड यांनी अनोख्या पद्धतीने गांधीगिरी केली। महामार्गाच्या खराब झालेल्या रस्त्याच्या मधोमध बसून अनिल गायकवाड यांनी प्रतिकात्मक स्वरूपात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना फोन लावत गांधीगिरी केली। यावेळी त्यांनी रस्त्याची दुरावस्था, रखडलेले काम आणि या मार्गावर होत असलेल्या अपघातांची माहिती देत नागरिकांच्या जीविताचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली। नगर मनमाड महामार्गाची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असून या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे झाले आहे। वाहन चालकांसह पादचाऱ्यांनाही जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अनेक अपघात झाले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत। काल देखील कोपरगाव तालुक्यातील एका वृद्ध व्यक्तीचा याच महामार्गावरील अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेनंतर महामार्गाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। नागरिकांचे जीव जात असताना या महामार्गाच्या कामाकडे लक्ष देणार कोण? आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार, असा संतप्त सवाल अनिल गायकवाड यांनी उपस्थित केला। जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि संबंधित प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन नगर मनमाड महामार्गाचे रखडलेले काम पूर्ण करावे आणि नागरिकांना सुरक्षित रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली। हॅलो, हा गडकरी साहेब बोलतात का? नमस्कार, कोपरगावहून बोलतो, अहिल्यानगर जिल्ह्यातून अनिल गायकवाड। गडकरी साहेब, अहो हा नगर मनमाड जो रोड आहे अक्षरशः मृत्यूचा सापळा झालेला आहे। रोज अपघात होत आहे इथं। काल पण एक वयोवृद्ध व्यक्ती इथं पुनतांबा फाट्याजवळ इथं ॲक्सिडेंटमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे। त्याच्या आधी पण एक महिला गेलेली आहे। त्याच्या नंतर एक जवळजवळ 50 ते 55 वयाचा एक माणूस तिथं मोटरसायकल होती, गाडी खाली त्याचा ॲक्सिडेंट झालेला आहे तिथं। साहेब, आज आता किती दिवस चालणार आम्हाला ते तरी सांगा तुम्ही आता। आता उद्या तुमचे काही पक्षाचे मंत्री येणार इथं, उद्या त्यांना जर काही कमी जास्त झालं तर काय करायचं? एक काम करा, कमीत कमी त्यांची तरी काळजी घ्या तुम्ही, आमची काळजी घेऊ नका। आता त्यांची काळजी घ्या, कारण हे आजच्या जे काहीतरी आज उद्याला या रस्त्याचा काहीतरी बंदोबस्त करा। अहो फार वाईट परिस्थिती झालेली गडकरी साहेब, फार अवघड परिस्थिती आहे या नगर मनमाडची, फार अवघड परिस्थिती आहे इथं। अक्षरशः जीवा घरातून निघालेला माणूस आहे ना, या रोडला आला ना तो घरी जातो का नाही त्याची गॅरंटी नाही। आमचं तुम्हाला एवढंच सांगणं आहे, कमीत कमी आमची आता काळजी नका घेऊ, तुमच्या मंत्र्यांची काळजी घ्या आता, एवढंच आम्हाला तुम्हाला सांगणं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र साहेब।